ವಿಶೇಷವಾಗಿ ಬೆಳಗಾವಿ ದಕ್ಷಿಣ ಮತಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಮುಂಜಾನೆ 4-5 ಗಂಟೆಯಿಂದ ಗ್ಯಾಸದ ಕನೆಕ್ಷನ್ ಗ್ಯಾಸ್ ಸಪ್ಲೈ ಇರದೇ ಇರೋದ್ರಿಂದ ಅನೇಕ ಗೃಹಿಣಿಯರು ಫೋನ್ ಮಾಡಿ ಮುಂಜಾನೆ 5 ಗಂಟೆಗೆ ಹಿಂಗೆ ಗ್ಯಾಸ್ ಕನೆಕ್ಷನ್ ಬಂದಾಗಿದ್ದದ, ಬೇಗ ಏನಾಗೈತೆ ನೋಡ್ರಿ ಅಂದಾಗ ಮೇಘಾ ಗ್ಯಾಸ್ ನಮ್ಮ ಮಿತ್ರರಾದಂಥ ಮಯೂರ್ ಅವ್ರಿಗೆ ಫೋನ್ ಮಾಡಿ ಕೇಳಿದಾಗ L&T ಅವರು ಏನು ಅಡ್ಡ ಹಾಕ್ತಿದ್ರು, ಅಲ್ಲಿ ಪೈಪ್ಲೈನ್ ಇದನ್ನಾಗಿದ್ದದ ಅಂತ ಹೇಳಿದಾಗ 5 ಗಂಟೆಗಿಂದ ಈ ಕೆಲಸ ರಿಪೇರಿ ಮಾಡುವಂಥದ್ದು ಪ್ರಾರಂಭ ಆಗಿದ್ದದ. ನಾನು ಖುದ್ದು ಇಲ್ಲಿ ಬಂದು ಇದರ ಮೇಲ್ವಿಚಾರಣೆ ಮಾಡಿ ಈಗ ಎಲ್ಲ ಕನೆಕ್ಷನ್ ಸರಿಯಾಗಿದ್ದಾವ, ಈಗ ಸಪ್ಲೈನೂ ಪ್ರಾರಂಭ ಆಗಿದ್ದದ. ನಾನು L&T ಅವರಿಗೆ ವಾರ್ನ್ ಮಾಡಿದ್ದೀನಿ, ಇನ್ನು ಮುಂದೆ ನೀವು ಕೆಲಸ ಮಾಡೋ ಟೈಮ್ನಾಗ ಮೇಘಾ ಗ್ಯಾಸ್ ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ಪೈಪ್ಲೈನ್ ಆಗ್ಯದ ಅದನ್ನು ಮೊದಲು ಗಮನಕ್ಕೆ ತೊಗೊಂಡು ಆಮೇಲೆ ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕು, ಇಲ್ಲಾಂದ್ರೆ ಗಂಭೀರ ಪರಿಣಾಮ ಎದುರಿಸ್ಬೇಕಾಗ್ತದಂತೆ. आज सकाळी 4पासूनच बेळगाव दक्षिण मतदारसंघातले जे गॅस कनेक्शन आहेत, घराला दिलेले जे गॅस कनेक्शन सगळे बंद झालेले आहेत. असं अनेक गृहिणींनी मला सकाळी 5 वाजता 6 वाजता काही पुरुषांनी पण फोन करून सांगितले. तर सकाळी 5पासून या कामाला रिपेरी करायचं कामाला सुरुवात झालेलं आहे. RTO सर्कलमध्ये हा पाईपलाईन डॅमेज झालेला आहे. कारण L&T वाल्याने जे 24 तास पाणीचं पाईपलाईन घालत असताना गॅस पाईपलाईनचं डॅमेज केले, तर त्याचं रिपेरी करायचं काम मेगा गॅसच्या वतीनं चालू झालेलं आहे. माझे मित्र आमचे मेगा गॅसचे या इथले प्रमुख मयूर हिरेमठला मी सकाळी सांगितल्यानंतर या कामाला ते सुरुवात केली आणि आता रिस्तर गॅस सप्लाय चालू झालेला आहे. L&Tच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं, यापुढं कुठलंही काम तुम्ही खोदायचं असेल तर मेगा गॅसवाल्यांना संपर्क करून ते पाईपलाईन कुठं आलेलं बघून चालू करावा, नाहीतर याचा परिणाम तुम्हाला भोगायला लागणार आहे सांगितलेलं आहे.